पहिले साहेब काय सांगाल, आज शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन पाहणी केली, काय नेमके शेतकऱ्यांच्या समस्या होत्या, काय शेतकऱ्यांकडून मागणी करण्यात आली? बारामती परिसरामध्ये गारपीट झाल्यानंतर मी पहिल्यांदाच इथे आले आणि माझं कर्तव्य आहे की माझ्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना दिलासा देणं. शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान झालेलं आहे, तुम्ही सगळ्यांनी बघितलेलंच आहे. आणि खरं बघायला गेलं तर शेतकरी सगळ्याच बाजूने कायम पिचलेला असतो आणि आता इतका अचानक जी गारपीट झाली त्याने तर अगदीच फार नुकसान झालेलं आहे. आणि मी सगळं बांधावर जाऊन बघितले प्रत्यक्ष नुकसान किती झाले ते त्यांनी त्यांच्या सगळ्या भावना माझ्याजवळ सांगितलेल्या आहेत. तिथं 5 एकर आहे आणि वाडीपाशी 2 एकर आहे. तिथं तर झाडाला पाण्यात राहिलं नाही. बारामती तालुक्यामध्ये गंभीर आहे कृषीच्या बाबतीत. माझी 18 एकर 18 एकर केली. हो, 2 लाख खर्च केलाय सगळ्या शेतकऱ्यांनी. कृषी 4 एप्रिल 2025 कलेक्टर साहेबांनी बनाना क्लस्टर म्हणून डिक्लेअर केलं. कृषी खात्यावाले आले, 10 वेळा आमच्या प्लॉटवर मोजली, प्लॅन्टेशन झाले, अमूल झाले, सगळं झालं. झाल्यानंतर ठीक आहे, अनुदान घेत नाही, कोणच घेत नाही आपल्या बारामतीत. अनुदान घेत नाही, ड्रिपचं अनुदान नाही, कुठलं नाही, ती जाऊ द्या, ठीक आहे, आम्ही आमच्या पातळीवर खर्च करतो. वहिनी कृषी खात्याला आम्ही 10 वेळा त्यांना बोलवून घेतलं. म्हणला बाबा आम्हाला इन्शुरन्स आहे, उद्या अवकाळी पाऊस झाला किंवा निसर्गाचं काय हे झालं तर उद्या आम्हाला नुकसान नको. तर कोण येत आता काय मला माहित नाही. कृषी अधिकाऱ्यांना आम्ही फोन केले, त्यांनी उत्तर अशी दिली की फक्त कोकरे बारामती तालुक्यामध्ये आपल्या भागात इन्शुरन्स होत नाही. कुठं होतो? जळगाव, धुळे. तर वहिनी हे नुकसान झालं, आम्ही म्हणत नाही आम्हाला भीक द्या, पण निदान इन्शुरन्स असतं तर ह्या माणसाचं आज नुकसान झालेलं मिळालं असतं का नाही? ह्यांना सोडून द्या. पण जर जायचं व्हायचं सगळ्यात जास्त नुकसान गणेश मोहित आणि मी रोहन जास्त. माझं 50 लाखाचं नुकसान झालं. 6 एकर केळी टोटल लॉस आणि गणेश मुळकांचा टाइम जवळ 6 एकर आहे टोटल लॉस पोहे मध्ये. वहिनी 18 आता वहिनी जो रूट आता नुकसान झालं तिथं तुम्ही फिरून असेल, दुसरीकडूनच फिरून आला. हेच झालंय घोटाळा म्हणून तुम्हाला सांगतोय. खरं नुकसान झालं. पंधरे धुमाळवाडी आणि पोवई हा सगळ्यात जास्त हे पडलं. असाच ट्रॅक आमचा. काय करायचं नाही, प्रत्येकाला वहिनी साहेब काय करा तुम्ही, फक्त ह्या कृषी खात्याचा गालथान कारभार आहे, त्यांना चांगल्या सूचना द्या. बाकी आमचं काहीच म्हणणं नाही. पॉझिटिव्ह विचार सांगा तुम्हाला. संजय रिअल्टी न वहिनी तिथे गेल्या. अधिकाऱ्यांना आमच्या आतापर्यंत काय झाले म्हणजे सर्वसामान्य शेतकरी ना तुम्ही ऑर्डर तुम्ही बोला, सूचना दिल्या ना पळते ती, आम्हाला नाही विचारत.